3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचं अकाली निधन झालं. रयतेचा वाली गेला. एकीकडे सारी रयत दुःखसागरात बुडाली असताना छत्रपती पदासाठी अराजकता निर्माण झाली. युवराज म्हणून शंभूराजे हे मुख्य दावेदार होते, तर महाराणी सोयराबाई आणि अष्टप्रधान मंडळातील काही मातब्बर मंडळींना संभाजीऐवजी राजाराम यास छत्रपती बनवावे अशी इच्छा होती. त्यासाठी कट कारस्थानाला सुरुवात झाली. संभाजीराजे एकाकी होते, पण अशा बिकट प्रसंगी एक हात सदैव त्यांच्या पाठीशी होता, ज्याने सर्व नातेसंबंध आणि दबावाला झुडकारून छत्रपती संभाजी महाराजांसाठी न्याय बाजूने शेवटपर्यंत पाठिंबा दिला. प्रसंगी रक्ताच्या संबंधाला डावलून न्यायाच्या बाजूने कौल दिला. तो हात होता स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा. त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याची सेवा करण्याचे वचन दिले होते आणि ते सार्थपणे पाळले. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा जन्म 1632 साली कराडजवळील तळबीड येथे झाला. हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांचे एक सैन्यप्रमुख सरसेनापती होते. हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजवला होता. त्यांना निजामशाहीने बाजी हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते. या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्याशी सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्करात सामील झाले. संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील पराक्रमी सेनानी होते. त्याच्या शौर्याची गाथा आदिलशाही फरमानामध्ये पाहावयास मिळतात. स्वराज्याच्या स्थापनेच्या वेळी संभाजी मोहिते हे शहाजीराजे यांच्या लष्करात सहहवालदार म्हणून होते. ते पुढे कर्नाटकला गेले, मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांशी लावून दिला व भोसले घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले. पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह शिवाजी पुत्र राजाराम यांच्याशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे शिवाजी महाराजांचे अगदी जवळचे घराणे झाले. यातील संभाजी मोहितेंचा मुलगा म्हणजे हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हंसाजी मोहिते यांना आपल्या स्वराज्याचे सरसेनापती बनवले होते. बहलोल खानाशी लढताना प्रतापराव गुजर 24 फेब्रुवारी 1674 रोजी मरण पावल्याने हंबीररावांची त्यांच्या जागी सरसेनापती म्हणून नेमणूक करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्यका महाराणी ताराबाई या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले, तेव्हा हंबीररावांनी आदिलशाही सैन्यावर जबरदस्त हल्ला केला. शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लावण्यात हंबीररावांचे मोठे योगदान आहे. शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक पार पडला आणि शिवाजी महाराजांनी मुघल सुभेदार दिलेर खान व बहादूर खान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश हंबीररावांना दिला. ही स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश, बालगान, गुजरात, बऱ्हाणपूर, वऱ्हाड, माहूड, वरकड पर्यंतच्या प्रदेशात धमाका घातला. यानंतर सन 1676 सरसेनापती हंबीररावांनी कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार हुसेन खान मियानाचा कलबुर्गा येथे मोठा पाडाव केला. त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली. हुसेन खानाला कैद करून सेनानी धनाजी जाधव व हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांना गोवळकोंड्यात भागानगर येथे येऊन मिळाले. यानंतर महाराजांना आपले बंधू व्यंकोजीराजे यांच्याबरोबर समोपचाराने चांगले संबंध निर्माण करायचे होते, मात्र व्यंकोजींची भेट अयशस्वी ठरली. पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहीम आटोपती घेतली आणि ते महाराष्ट्रात आले. हंबीरराव मात्र सन 1678 महाराष्ट्रात आले. त्यानंतर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाई हिच्यासह विवाह लावून दिला. त्यानंतर अवघ्या 10 ते 12 दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. यावेळी हंबीरराव कराड परिसरात छावणी टाकून होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजेंना छत्रपती पदावर न बसविता राजाराम महाराजांचे मंचकारोहण केल्याची बातमी कळताच संभाजीराजांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकाऱ्यांना आपल्या पायाशी रुजू होण्याचे आदेश सोडले. हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांनाही मिळाले होते. हंबीररावांनी संभाजी महाराजांची सेवा करण्याचा निर्णय घेतला.
संभाजीराजेंच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर आंबेररावांनी आपला पराक्रम गाजवला. त्यावेळी बऱ्हाणपूरच्या विजयात त्यांनी मिळवलेली प्रचंड लूट महत्त्वाची आहे. या विजयाने मोगलांची नाचक्की झाली. त्यानंतर मुघल सरदार शहाबुद्दीन खान उर्फ गाझीउद्दीन खान बहादूर याच्यावरील आंबेररावांची स्वारीही महत्त्वाची आहे. खान रामसीज किल्ल्याला वेढा देऊन होता. त्यावेळी आंबेररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला. या वेळात आंबेरराव जखमी झाले होते. यानंतर पुढे संभाजीराजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुलीच खान व पन्हाळा परिसरातून शहजादा आझमला पिटाळून लावण्यासाठी आंबेररावांनी शर्तीचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर कल्याणजवळ रौल्ला खान व बहादूर खानाचा पराभव केला. सन 1688 रायगडजवळ आंबेररावांनी गाझीउद्दीन खान बरोबर 2 हात केले. या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. यानंतरच्या कालखंडात खुद्द संभाजीराजे बरोबर अनेक मोहिमेत आंबेररावांचा मोठा सहभाग होता. सरसेनापती आंबेररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ. या युद्धात मुघल सरदार सर्जा खानाचा पराभव झाला, परंतु आंबेररावांना तोफेचा गोळा लागून ते धारातीर्थी पडले. आंबेरराव शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढत राहिले. 16 डिसेंबर 1687 रोजी साताऱ्याजवळील वाई येथे सरसेनापती आंबेरराव मोहिते यांचा मृत्यू झाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.